मित्रांनो, समग्र रायगड प्रत्येकाला ऐकून काहीतरी वेगळं वाटत असेल की समग्र म्हणजे काय आणि ह्या किल्ल्यावरती जाऊन तुम्ही असं काय वेगळं करणार आहे जे आम्ही एरवी जाऊन करतो. की किल्ला हा सम अंगांनी आणि सर्व अंगांनी पाहणे, समजून घेणे आणि त्या किल्ल्याच्या प्रत्येक वास्तूमधला इतिहास जाणून त्याची प्रेरणा घेणे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी वास्तू निर्माण करणाऱ्याच्या कॅरेक्टरबद्दल जाणून घेणे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला कोणतं कॅरेक्टरिस्टिक त्या जागेतून कळतं. एखादी आपल्याला जर का जलप्रवाह दिसतोय, एखादा तलाव दिसतोय, एखादा बंधारा दिसतोय किंवा आपल्याला एखादं मंदिर दिसतंय, त्याचं आर्किटेक्चरल सगळं बघून आपल्याला काय वाटतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता पर्स्पेक्टिव्ह कळतो हे समजून घेणं म्हणजे समग्र रायगड आहे. किल्ल्याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण ह्या सर्व दिशांना जाऊन किल्ला कसा दिसतो, किल्ल्याचा आसमंत कसा आहे, तिथली माहिती घेणं आणि किल्ल्याला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघणं म्हणजेच समग्र रायगड आहे. किल्ल्यातील अशा अनेक वास्तू आहेत ज्यांचा उपयोग काय हे आपल्याला माहीत नसतं. तो माहीत करून घेणं, त्याची माहिती घेणं आणि तिथून एक प्रेरणा घेऊन, एक नवीन उमेद घेऊन, जगण्याची एक नवी दिशा घेऊन आपल्या आयुष्यात परतणं आणि प्रत्येकाला हवं असं वाटेल असं आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि ह्या स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन आपण आज इथून बाहेर जातो आणि ती प्रेरणा ह्या समग्र रायगडमधून आपल्याला मिळते. त्यामुळे आपण सर्वांना माझी विनंती आहे की समग्र रायगड ही एक पिकनिक किंवा सहल म्हणून जॉईन होऊ नका, तर ही एक अभ्यास मोहीम, एक ऐतिहासिक वास्तू कशी पाहायची हे शिकण्याची मोहीम म्हणून तुम्ही रायगडवरती या आणि नक्कीच एकदा समग्र रायगडला भेट द्या.